ओम गुरुवे नमः. सुगुएच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपल्या 27 ओव्या पूर्ण झाल्या होत्या आणि आता हा अध्याय पूर्ण व्हायला आणखी 3 ओव्या आपल्याला आज कराव्या लागतील. एकूण 30 ओव्या आहेत या अध्यायात. कालची ओवी अशी होती, ती पुन्हा एकदा पाहू, कारण त्याच क्रमामध्ये पुढची आजची ओवी 28वी आली आहे, म्हणून कालची ओवी एकदा परत त्याची उजळणी करू. कालची शेवटची ओवी अशी होती, ते स्मरता नये स्मरण, स्मरण जयाचे विस्मरण, ते ज्ञान ना अज्ञान, ज्ञाप्ती मात्र जे. आता जे परिपूर्ण ज्ञान आहे, स्मरता नये स्मरण, याचा अर्थ असा ज्याचं स्मरण करता येत नाही. स्मरण जयाचे विस्मरण, आणि ज्याचं स्मरण करायला गेलो त्याचा अर्थ सगळं विसरलो असा होतो. व ते काय आहे, तर ते स्वरूप ज्ञानच आहे. स्वरूप ज्ञानाचं स्मरण करता येत नाही, कारण ते परिपूर्ण ज्ञान आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणतं ज्ञानच नाही. दुसरं कोणतं ज्ञानच नसल्यामुळे त्याचं स्मरण कसं करायचं, कोणत्या ज्ञानाने त्याचं स्मरण करायचं, तर त्याचं काही स्मरण करता येत नाही. कारण सर्व ज्ञान त्यातच एकवटलेलं आहे, स्वरूपामध्ये एकवटलेलं ज्ञान आहे. दुसरं ज्ञान काही उरतच नाही, आणि दुसरं ज्ञान उरत नसल्यामुळे कशाचं स्मरण आणि कोण करणार, कोणत्या ज्ञानाने करणार, तर त्याचं काही ज्ञान दुसरं उरत नसल्यामुळे आणि त्याचं स्मरणच करता येत नाही. स्मरण जयाचे विस्मरण, आणि स्मरण करतो म्हटलं त्याचं, तर सगळं विस्मरण होईल. विस्मरण होईल म्हणजे जेव्हा आपण स्वरूप ज्ञानाचं स्मरण करतो तेव्हा हा जो भास आहे, हा जगत भास आहे, त्याचं विस्मरण होऊन जातं. म्हणून स्मरण जयाचे विस्मरण असं म्हटलं आहे. आणि पुढे कवीने म्हटलं आहे, ते ज्ञान ना अज्ञान, ज्ञाप्ती मात्र जे. त्याला ज्ञान किंवा अज्ञान अशी नावं देता येणार नाही. कशाला? स्वरूप ज्ञानाला. ती एक जाणीव मात्र आहे, ज्ञाप्ती मात्र जे, असं या 27व्या ओवीमध्ये आपण काल शिकलो होतो. आणि आज आम्हाला पाहिजे आहे 28वी ओवी. काही वृत्तीभास भासे, तो स्फुरताची तया दिसे, परी स्वतः आपण असे निराभास. आपण कसं आहोत? निराभास आहोत. म्हणजे आपण आभास नाही आहोत, आपण सत्य आहोत. आपण सत्य आहोत. आपलं जे स्वरूप आहे, आपण म्हणजे आपलं स्वरूप. आपण म्हणजे हा देह असलेला मी नव्हे. देहाच्या आत जो आत्मा आहे ते माझं स्वरूप आहे, आणि ते माझं स्वरूप निराभास आहे. म्हणजे त्यात भास वगैरे काही नाही, ते सत्यच आहे. 100% माझा आत्मा सत्य आहे. स्थूल देहाशिवाय आणि सूक्ष्म देहाशिवाय जे म्हणून माझं स्वरूप उरलेलं आहे ते निराभास आहे, शुद्ध आहे. त्यात काही आभास नाही आहे, खोटे पण नाही आहे, मिथ्या पण नाही आहे.
काही वृत्तिभास भासे तो स्फुरताची तया दिसे. आणि त्या स्वरूपाला मात्र जर वृत्तीमुळे काही भास झाला तर त्या स्वरूपाला दिसतो. त्या वृत्तींमुळे कोणता भास होतो? वृत्तींमुळे वृत्ती या वृत्तींमध्ये तदाकारिता आहे. जो कोणता विषय डोक्यामध्ये असतो आणि तो डोळ्याने दिसला की आपल्या वृत्ती त्या त्या रूप धारण करतात आणि एक भास तयार करतात. आणि तो भास इतका बेमालूमपणे तयार करतात, आपल्या वृत्ती आपल्या डोळ्यासमोर क्षणात भास तयार करतात. तो इतका बेमालूमपणे तयार करतात की ते आपल्याला सत्य वाटण्याशिवाय गत्यंतर नाही, सत्यच वाटतं. उदाहरणार्थ, एखादी वस्तू मनात आली की मला इथे जायचं आहे, लॅबॉरेटरीमध्ये जायचं आहे आणि लॅबॉरेटरीमध्ये आज मी या टेस्ट ट्यूबमध्ये हा प्रयोग करणार. हे जर मनात आलं आणि मी लॅबॉरेटरीत गेलो तर माझ्या वृत्ती त्या टेस्ट ट्यूब होऊन जातील. माझ्या वृत्तींमधनं त्या टेस्ट ट्यूब तयार होतील. टेस्ट ट्यूबचा आभास त्या वृत्ती तयार करतील आणि त्या इतक्या हुबेहूब बेमालूमपणे आणि कळत न कळत कुठलाही वेळ न लागता की मला कधी कल्पनाच येऊ शकत नाही की हे जे मी करतो हा सगळा आभास आहे, हे दिसतं आहे हा आभास आहे, हा हातात जे घेतलेला आहे मी टेस्ट ट्यूब म्हणून हाही पण प्रकार आभास आहे, असं कळणे अशक्य आहे. तशी शंका देखील कधी येणार नाही. काही वृत्तिभास भासे, त्या वृत्तीमुळे जो भास निर्माण होतो तो स्फुरताची तया, त्याचं स्फुरण झालं की डोळ्यासमोर दिसतो. त्या वृत्तींचं स्मरण झालं. आपण आता या वृत्ती कशा निघतात आणि कसा तो जो आहे एक एखादं ऑब्जेक्ट त्या वृत्तींना कसं दिसतं आणि त्या ऑब्जेक्टचं कसा आकार त्या वृत्ती धारण करतात हे फार सुंदर लिहिलेलं आहे जोशींच्या वृत्ती प्रभाकर रहस्य म्हणून एक पुस्तक आहे. त्यात त्यांनी बरंचसं लांब लचक या वृत्तींबाबत लिहिलेलं आहे. पण आपण आता या अभ्यासामध्ये थोडक्यात पुढे कधीतरी पाहू की ते कसं आवरण तयार होतं आणि कशा त्या वृत्ती आवरण तयार करतात, कशा त्या वृत्ती त्याला नंतर प्रकाश देतात आणि ते सत्य क्षणार्धात आपल्याला ते सत्य कसं डोळ्याने ते ऑब्जेक्ट कसं दिसायला लागतं ते आपण नंतर पाहू. तर आता या ओवीचा अर्थ आमच्या लक्षात आला की मी स्वतः निराभास आहे. हो, मी काही आभास वगैरे नाही आहे, मी आत्मा आहे. मी काही हा स्थूल हाडामासाचा देह नाही. हे मन बुद्धी चित्त अहंकार असा मी काही हे पण नाही आहे, सूक्ष्म देह पण नाही आहे इंद्रियांचा आणि या अंतःकरणाचा. मी कोण आहे? मी आत्मा आहे आणि म्हणून मी निराभास आहे. पण मी निराभास असून पाहतो मात्र त्या आभासाला. तो वृत्तीचा आभास झाला, त्या वृत्तीचा आभास पुरला की मी तो पाहतो, असा या 28व्या ओळीचा अर्थ आपल्याला कळलेला आहे. आणि आता आपण जाऊ 29व्या ओळीकडे. 29वी ओळी म्हणावी. तो निराभास म्हणावा कवणा, तो निराभास म्हणावा कवण, तेची तया असे जाण, जाणीव ही जिरवूनी अंगीचे अंगी. म्हणजे काय? म्हणजे तो निराभास म्हणजे काय असे जर विचारावे तर त्या निराभासालाच त्याची जाणीव आहे. निराभास म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर त्या निराभासालाच, त्या स्वरूपालाच, त्या परमात्म्यालाच, आत्म्यालाच तो काय आहे त्याची जाणीव आहे. तो निराभास म्हणावा कवण, तेची तया असे जाण. हो, त्याची जाण त्यालाच आहे, आत्मा त्यालाच माहीत आहे. जो आत्माच
आत्म्याला जाणतो, आत्मा स्वतःला जाणतो, तेची तया असे जाण, जाणीव ही जिरवून अंगीचे अंगी. कारण सर्वच प्रकारचे ज्ञान त्याने त्या अंगी जिरवलेले आहे, त्या आत्म्याने किंवा माझ्या स्वरूपाने जाणीव देखील जिरवलेली आहे आपल्या अंगीच्या अंगी. आणि म्हणून तो ज्ञानमयच आहे असं माझं स्वरूप आहे. असं या 29व्या ओवीचा अर्थ आपण घेऊया. आणि आता या अध्यायातली शेवटची ओवी, या लागी जाणीव नेणीव भावना अभाव, तेची ते स्वयमेव स्वरूप, असा हा 30वा श्लोक आहे, 30वी ओवी आहे. या लागी जाणीव नेणीव भावना अभाव, म्हणून जाणीव किंवा नेणीव कळतं किंवा काही कळत नाही, हा भाव आहे किंवा अभाव आहे, असं काहीही जेथे नाही, जेथे असं काहीच नाही, तेच ते स्वयमेव स्वस्वरूप, तेच ते स्वयमेव आत्मरूप किंवा सस्वरूप आहे, असं इथे कवी सांगतात. आणि ही अगदी सोपी ओवी आहे, परत समजावून सांगण्याची काही आवश्यकता नाही, की त्या स्वरूपाच्या ठिकाणी, त्या माझ्या आत्म्याच्या ठिकाणी, जो माझा आत्मा माझ्या हृदयामध्ये आहे, मला दिसत नाही, पण माझा आत्माच माझं खरं स्वरूप आहे, त्या ठिकाणी ना ज्ञान आहे काही, ना अज्ञान आहे. आणि तो चिर जाणीव रूप असा तो आहे, स्वतःच जाणरूप असा तो आहे. आणि तिथे भावना अभाव, असा काही भावही नाही आहे आणि अभावही नाही आहे. तिथे तुम्ही म्हणाल की अस्तित्व आहे का, तर असं काही सांगता येत नाही. अस्तित्व नाही का, तसंही काही सांगता येत नाही. सत आहे का, तसंही काही सांगता येत नाही. असत आहे का, असंही काही सांगता येत नाही. ते आहेच. ते जे स्वरूप आहे, तो जो ईश्वर माझ्या हृदयामध्ये आहे, माझ्या हृदयात जो माझा आत्मा आहे, तो आहेच. त्याला असं विशेषण काही देता येणार नाही. त्याला कोणतेही विशेषण, तो असा आहे, तो तसा आहे, तो ज्ञान आहे, तो जाणीव आहे, तो नेणीव आहे, तो भाव आहे, तो अभाव आहे, तो अमुक आहे, तो तमुक आहे, त्याला असं काहीही त्याच्याबद्दल बोलता येणार नाही. असा माझा आत्मा आहे, तेच ते स्वयमेव स्वस्वरूप, तेच माझं स्वस्वरूप आहे, तोच माझा आत्मा आहे. आणि तो स्वयमेव, तो स्वतःच आहे. तर इथे 30वी ओवी संपली, 30वी ओवी आपली संपलेली आहे. आणि त्याबरोबर त्यासोबत आपला 10वा हा अध्याय देखील संपलेला आहे. मला वाटतं एकूण 14 अध्याय आहेत, 14 की 15. तर त्यातले आता आपण 10 संपवलेले आहेत. हे जवळजवळ 2/3 जे आहे आपला हे झालेलं आहे, हा ग्रंथ आपला झालेला आहे. आणि आता या पुढचं जे प्रकरण आहे, ते प्रकरण आहे अज्ञान खंडन, प्रकरण 11. हे अज्ञान खंडन प्रकरण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्ञानेश्वर माऊलींनी देखील आपल्या अमृतानुभव या ग्रंथात हे असंच प्रकरण दिलेलं आहे. 6वं किंवा 7वं असावं मला वाटतं, अज्ञान खंडन. आणि ज्याच्यामध्ये आपण हे शिकताना हा जो द्वैत भाव घेतो, अद्वैत शिकण्यासाठी द्वैत पहिले समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून अज्ञान हे जे आहे, हे काल्पनिक आपण दाखवतो की हे अज्ञान आहे. आणि अज्ञान हे नष्ट झालं, एकदा ज्ञान झालं की अज्ञान नष्ट होतं आणि मग ज्ञान फक्त राहतं. तर हा अज्ञान जे कल्पनेने आपण एखाद्याला म्हणतो की हा अज्ञानी आहे, याला काही समजत नाही, आणि हा कोण आहे, तर हा दुसरा ज्ञानी पुरुष आहे, याला सर्व कळतं, असं जे आपण त्यामधलं अंतर करतो. तर हे अंतर जे आहे, हे व्यवहारापुरतं अंतर आहे. हे जे आहे हे व्यवहारापुरतं अंतर आहे.
आणि हे अंतर परमार्थिक दृष्टीने ते अंतर असं काही सिद्ध होत नाही. परमार्थिक दृष्टीने कोणी एक असा अज्ञानी आहे आणि कोणी एक दुसरा ज्ञानी आहे असं काही सिद्ध होत नाही. तर आता याच्यामध्ये अज्ञान खंडनच जे आहे केलेलं आहे असं याच्या नाभावरनं वाटतं आहे या प्रकरणाच्या. आणि ज्ञानेश्वरीत मात्र आपलं अमृतानुभवात मात्र आणि अनेक प्रकारची उदाहरणं देऊन आणि अनेक प्रकारे त्याला त्याची कारणं देऊन अत्यंत सुंदररित्या ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञान हा प्रकारच कुठे नाही आहे, अज्ञान नाहीच, अज्ञानाला अस्तित्वच नाही असं त्यांनी सिद्ध करून दिलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. पण आपण अभ्यासाला मात्र जेव्हा आपण या ज्ञानाचा अभ्यास करतो, आपण या काय म्हणतात त्याला आत्मज्ञानाचा अभ्यास करतो, पुस्तकं वाचतो आणि आत्मज्ञान समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र आपल्याला अज्ञान हे थोडंसं गृहीत धरावं लागतं. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. तर असो, आपण आता या नवीन अध्यायाचा नवीन प्रकरणाचा 11व्या प्रकरणाचा पहिला श्लोक पाहूया. आपण अशी नेणे ऐसे आपणची जाणे. मी अज्ञानी आहे असं कोण जाणतं? आता आपण समजा खपटी बाबांच्या ठिकाणी गेलो. खपटी महाराज सांगत होते ज्ञान आपल्याला समजावून. अशा ठिकाणी आपण समोर बसलो आणि ते ज्ञान सांगत असताना आपल्याला काहीच कळलं नाही. तर आपण काय म्हणतो की मी अज्ञानी आहे आणि मला काहीच कळलं नाही. आता मी अज्ञानी आहे हे कोणी जाणलं? कोणी दुसऱ्याने म्हटलं का तुला की अरे तू अज्ञानी आहे म्हणून खपटी बाबा काय बोलतात तुला कळत नाही आहे? नाही नाही, माझं मीच जाणलं. माझं मलाच कळलं की खपटी बाबा जे बोलतायत ते मला कळत नाही आहे, मी अज्ञानी आहे. तर मी अज्ञानी आहे हे देखील माझं मलाच कळतं. आपण आपणालाच ओळखत नाही हे कोणाला कळतं? म्हणजे ओळखत नाही म्हणजे आपण अज्ञानी आहोत हे कोणाला कळतं? हे आपल्यालाच कळतं. हे जे आपल्याला कळतं त्याकडे आपण दुर्लक्ष करतो ते अज्ञान आहे. आपण अशी नेणे ऐसे आपणची जाणे. जाणपण हे नुमजणे. नुमजणे म्हणजे न मोजणे किंवा दुर्लक्ष करणे. हे जे जाणणं आहे माझं, काय जाणणं की मी अज्ञानी आहे हे जाणणं आणि त्याकडे मी दुर्लक्ष करतो. मी माझ्या संसारामध्येच राहतो, मला एवढ्या भानगडी माझ्यासाठी मी तयार करून घेतल्या आहे आणि रोज आणखी नवीन करतो आणि रोज नवीन माझ्यासाठी भानगडी आणि त्याच्यात भानगडी तयार करणे आणि गुंतून राहणे माझा तो बिझनेसच आहे. तो म्हणजे 24 तास काय कामं करतो? नवीन भानगडी तयार करायच्या आणि त्यात गुंतून राहायचं. ते जे उदाहरण नेहमी देतात आपल्या अध्यात्मामध्ये की तो कोशाचा किडा असतो. आपल्याला कोशाचा किडा माहित आहे. कारण कोशाची साडी आपल्याला माहित आहे. कोशाचा शर्ट, कोशाची साडी, कोशाचं कापड हे सिल्कचं कापड, प्युअर सिल्कचं कापड असतं, कोशात नाही. त्याचा जर किडा पाहिला असेल तुम्ही तर या शेतकऱ्यांना माहिती आहे, शेतकरी कोणी त्यांना माहिती, शेतकरी बांधवांना. तर हा जो किडा असतो हा त्या झाडावरती कुठलं तरी एक पर्टिक्युलर झाड असतं, त्या झाडावरती या किड्याला ठेवतात आणि या किड्याचं काम दिवसभर काय असतं की काहीतरी खातो आणि खाऊन त्याचं जे काही एक्सक्रीटा असतो त्यापासनं तो एक पदार्थ तयार करतो आणि त्या पदार्थाचा कोश तयार करतो. कोश म्हणजे कव्हर तयार करतो आणि त्या कव्हरमध्ये स्वतःला लपवून घेतो, कोणी बाहेरनं आक्रमण होईन, बाहेरचा काही त्रास होऊ नये म्हणून.
तर सतत त्याचा उद्योग फक्त त्या कोशात आपण जे आहे सुरक्षित राहणं हाच त्याचा उद्योग असतो. असं करता करता त्या किड्याचा तो कोश वाढत जातो वाढत जातो वाढत जातो आणि एक दिवस जे आहे पूर्ण शरीर त्या कोशामध्ये जातं, तोंड फक्त उडं राहतं. नंतर एक दिवस असा उगवतो की तो कोशाचा किडा त्या कोशामध्ये पूर्णपणे अडकलेला राहतो आणि कोश बाहेरनं बंद होऊन जातो आणि गुदमरून त्यातच त्याचा मृत्यू होतो आणि अशा रीतीने तो किडा संपतो, तो कोश मात्र राहतो. आम्ही अशाच भानगडी लावून घेतलेल्या आहेत. नवीन नवीन भानगडी नवीन नवीन भानगडी नवीन नवीन आणि त्यात गुंतून जातो आणि ते बाहेर निघायच्या ऐवजी पुन्हा नवीन भानगडी, नात्या गोत्यांच्या, आपली नाती, त्यात नंतर पैसा, त्यानंतर प्रॉपर्टी, त्यानंतर आपली करमणूक, त्यानंतर काय वाटेल ते असेल. ह्या ज्या संसारिक भानगडी आहेत त्यामध्ये आपण गुंतून राहतो त्या कोशाच्या किड्यासारखे आणि त्यातच एक दिवस नष्ट होऊन जातो आणि आपल्याला बाहेरचं जग काही काय आहे काय ते समजायला काही वेळच आपल्याला मिळत नाही, वेळ काही काढत नाही. तद्वतच जे आहे हे संसारी माणसाचं जीवन आहे, अज्ञानी माणसाचं जीवन आहे. तर इथे आता या आपण ओवीवर आलो तर आपण अशी नेणे ऐसे आपणची जाणे. मला मी कळत नाही मी कोण आहे ते, हे मीच जाणतो, दुसरा कोणी जाणत नाही. हे जाणपण नुमजणे तेची पैते. हे मी जाणून देखील ते न मोजणे, दुर्लक्ष करणे. जसा त्याला सर्व माहिती असून त्या किड्याला की अरे मला हा कोश वाढला तर मी मरून जाईन, तरी पण तो आपला तो कोश वाढवत राहतो. तसे आम्ही आमचा संसार वाढवतो आणि आम्हाला जे कळतं की हा संसार वाढवून मला स्वतःला गुंतवून टाकलाय, माझं स्वातंत्र्य नष्ट करून टाकलाय, मी पण नष्ट करून टाकलाय, मी कोणावर तरी अवलंबून किंवा कोणाला तरी माझ्यावर अवलंबून तयार करतोय. हे सगळं तो माणूस मूर्खासारखं विसरून जातो आणि मग काय होतं, त्याकडे दुर्लक्ष करतो. जे ज्ञान आहे त्याला त्याकडे दुर्लक्ष करतो. जाणपण हे नुमजणे तेची पैते. आणि हे जे जाणून बुजून दुर्लक्ष करणं आहे, माहिती असूनही त्याकडे त्याला न मोजणे आहे, नमुजणे, दुर्लक्ष करणे, ते जे आहे ते अज्ञान असं आपल्याला म्हणता येतं किंवा त्याला म्हणतात. अशी ही पहिली ओवी या अज्ञान खंडन प्रकरणाची आहे. आणि आता दुसरी ओवी अशी आहे, नेणिवेच्या ग्रासे जाणीव उरली दिसे, तेची तेथे वसे ऐसे केवी घडे. नेणिवेच्या ग्रासे, जर अज्ञानाचा ग्रास करून ज्ञान शिल्लक राहिले असेल, ग्रासे म्हणजे घास, आपण जेवताना जसा घास घेतो अन्नाचा आणि तो पोटामध्ये आपला स्वाहा करतो, जसा यज्ञात अग्नीमध्ये ते हे टाकावं, आहुती द्यावी, तसा तो आपण जेवणाचा घास स्वाहा करतो, त्याला ग्रास म्हणतात. तोच नेणिवेच्या ग्रासाने जाणीव उरली दिसे. म्हणजे आपण अज्ञानाचा ग्रास घेतला म्हणजे अज्ञान नष्ट केलं, नाहीस केलं. नेणीव म्हणजे अज्ञान, दुर्लक्ष, त्याला घास घेतला, ते नष्ट केलं. मग काय उरलं? जाणीव उरली तिसे. फक्त जाणीव उरली, ज्ञान उरलं. अज्ञान संपवलं आणि ज्ञान उरलं. तोची तेथे वसे केवी घडे. मग असं जर आहे तर मग एवढं झाल्यावरती परत ते अज्ञान उरलं असं कसं म्हणता येईल, असा हा प्रश्न या ओवीमध्ये विचारला आहे. आणि असा प्रश्न का विचारला त्याचं स्पष्टीकरण पुढच्या ओव्या जेव्हा अभ्यास करू त्यातनं आपल्याला कळेल. या ओवीचा दुसऱ्या ओवीचा पुन्हा एकदा अर्थ घेऊ. जर अज्ञानाला ग्रास करून ज्ञान शिल्लक राहिले असेल तर मग तेथे अज्ञान अजूनही बाकी आहे असं कसं म्हणता येईल, असा या ओवीचा सरळ अर्थ आहे.
असो तर आता येथे आपण संपवायला पाहिजे आणि उद्या तिसरी ओबी आणि पुढचा भाग उद्या आपण पाहू. सर्वांना माझे आशीर्वाद.